Hello everyone, welcome in K for Knowledge. We are looking some auxiliaries with examples and its meaning in Marathi. मागच्या सेशनचा जे पार्ट होता त्याच्यामध्ये आपण कॅन पासून काही एक्झाम्पल्स बघितले आणि त्याचे मीनिंग बघितले. तर आता त्याला कंटिन्यू करते आहे मी. आणि कुड हा जो वर्ड आहे ना त्यापासून जे शब्द तयार होणार, जे सेंटेन्सेस तयार होणार, तर त्याचे एक्झाम्पल्स आणि मीनिंग इन मराठी असं आहे. कॅन हा जो वर्ड होता त्याचं मीनिंगसुद्धा शकले किंवा शक्यता असणे असं होतं. आणि कुडसुद्धा त्याचं मीनिंगसुद्धा शक्यता असणे असंच आहे. आय एम गोइंग टू स्टार्ट नाव. आय कुड नॉट से नो म्हणजे मी नाही म्हणू शकले नाही. आय कुड नॉट रिफ्यूज द इन्व्हिटेशन म्हणजे मी निमंत्रण नाकारू शकले नाही. थर्ड इज आय कुड नॉट अटेंड द मीटिंग म्हणजे मी मीटिंगला उपस्थित राहू शकले नाही. आय कुड नॉट कंट्रोल माय सेल्फ म्हणजे मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही. आय कुड नॉट पे ऑन द टाईम म्हणजे मी त्यांना वेळेवर पैसे देऊ शकले नाही. ही कुड नॉट रीच ऑन द टाईम म्हणजे तो वेळेवर पोहोचू शकला नाही. ही कुड नॉट आन्सर ऑफ माय क्वेश्चन म्हणजे तो माझ्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकला नाही. ही कुड नॉट अंडरस्टँड माय प्रॉब्लेम्स म्हणजे तो माझ्या अडचणी समजू शकला नाही. ही कुड नॉट वेट म्हणजे तो वाट पाहू शकला नाही. ही कुड नॉट फुलफिल हिज प्रॉमिस म्हणजे तो आपले वचन पूर्ण करू शकला नाही. नेक्स्ट वर्ड इन ऑक्झिलरीज इज कुड हॅव. कुड हॅव म्हणजे शक्यता असणे. हॅव म्हणजे पूर्णतः कंप्लीट असणे. तेव्हाच आपण हॅव यूज करतो. तर त्यामुळे हा वर्ड यूज केलेला आहे दोन्ही सोबत. फर्स्ट सेंटेन्स फॉर दॅट, यू कुड हॅव कॉल्ड मी म्हणजे तू मला फोन करू शकला असता. यू कुड हॅव टॉक टू मॅनेजर म्हणजे तू मॅनेजरशी बोलू शकला असता. यू कुड हॅव इन्फॉर्म मी म्हणजे तू मला माहिती देऊ शकला असता. यू कुड हॅव आस्क मी म्हणजे तू मला विचारू शकला असता. यू कुड हॅव वेटेड लिटिल फॉर मी म्हणजे तू माझ्यासाठी थोडं थांबू शकला असता. ही कुड हॅव हेल्प अस म्हणजे तो आपली मदत करू शकला असता. ही कुड हॅव कॉल्ड अ मीटिंग म्हणजे तो मीटिंग बोलवू शकला असता. ही कुड हॅव रिझाइन्ड म्हणजे तो राजीनामा देऊ शकला असता. ही कुड हॅव सेंट अ लेटर म्हणजे तो पत्र पाठवू शकला असता. द बुलेट कुड हॅव हिट यू म्हणजे तुला गोळी लागू शकली असती. नेक्स्ट वर्ड इन ऑक्झिलरीज इज मे. मे म्हणजे असू शकते. यू मे कम इन म्हणजे तू आत येऊ शकतोस. यू मे गो नाव म्हणजे तू आता जाऊ शकतोस. यू मे लीव नाव म्हणजे तू आता निघू शकतोस. यू मे नीड टू बाय सम बुक्स म्हणजे तुला काही पुस्तके विकत घ्यावी लागू शकतात. यू मे नीड टू बाय अ कम्प्युटर म्हणजे तुला कम्प्युटर विकत घ्यावा लागू शकतो. यू मे नीड टू टॉक टू द मॅनेजर म्हणजे तुला मॅनेजरशी बोलावं लागू शकतं. दे मे अरेस्ट यू म्हणजे ते तुला अटक करू शकतात. दे मे आस्क फॉर एन एक्सप्लेनेशन म्हणजे ते स्पष्टीकरण मागू शकतात. दे मे कम ॲट एनी मोमेंट म्हणजे ते कुठल्याही क्षणी येऊ शकतात. नेक्स्ट वर्ड इन ऑक्झिलरी इज माईट. माईट म्हणजे शक्यता आहे. ही माईट फोन
म्हणजे त्याचा फोन येऊ शकतो किंवा शक्यता आहे. ही माईट कम बॅक म्हणजे तो परत येऊ शकतो. ही माईट रन अवे म्हणजे तो पळून जाऊ शकतो. ही माईट चॅलेंज यू म्हणजे तो तुला आव्हान देऊ शकतो. ही माईट ब्लेम यू म्हणजे तो तुला दोष देऊ शकतो. ही माईट लाफ म्हणजे तो तुला हसू शकतो. ही माईट लाय म्हणजे तो खोटं बोलू शकतो. ही माईट वेट फॉर यू म्हणजे तो तुझी वाट पाहू शकतो. दिस ट्रीटमेंट माईट प्रूव्ह बेनिफिशियल म्हणजे हा उपचार फायद्याचा ठरू शकतो. दिस मेथड माईट प्रूव्ह डेंजरस म्हणजे ही पद्धत धोकादायक ठरू शकते.